भक्तजन स्वामींपुढे फळे फुले पैसा ठेवत असत. मुख्य सेवेकरी म्हणून सुंदराबाई त्या वस्तू आणि ते द्रव्य उचलून नेत आणि त्यामुळे ज्येष्ठ सेवक चोळाप्पांना कमी पैसे मिळू लागले. सेवेकऱ्यांमध्ये बाळाप्पांचा समावेश झाल्यामुळे चोळाप्पा आणि त्यांचा जावई श्रीपाद भट्ट अस्वस्थ झाले. बाळाप्पांना महाराजांपासून दूर करण्यासाठी ते हर प्रकारे प्रयत्न करू लागले. आपण आल्यापासून आमचं नुकसान होत आहे असेही त्यांनी बाळाप्पांना सांगितलं. केवळ स्वामी सेवेसाठी अक्कलकोटी राहिलेल्या बाळाप्पा त्यांच्या बोलण्याने व्यथित झाले. बाळाप्पांना कुलदेवतेच्या दर्शनाची आस लागली आहे, तरी त्यांना जाऊ द्यावे असेही एकदा श्रीपाद भट्टांनी महाराजांना खोटेच सांगितले. तेव्हा हसतच स्वामी उत्तरले,